लवकरात लवकर त्या आर्याचा ड्रेस शिवून दिला पाहिजे. एकदा का आर्या इम्प्रेस झाली की तिच्याकडचे पैसे माझे. ही माधुरी तर काय बिंडोक आहे, बावळट आहे. तिला वेड्यात काढून त्याच्याकडचे पैसे घ्यायला मला वेळ लागणार नाही. या दोघींचे पैसे घेऊन, माझे कादळवडीतले पैसे घेऊन इथून लवकरात लवकर फरार व्हायला पाहिजे. गोपाळ, चल आता माझ्या बरोबर. कुठं? आणि तुला मी 1000 वेळा सांगितलं ना, सारखं सारखं दुकानात नको येत जाऊ. कुणी बघितलं म्हणजे किती महागात पडल. त्या लालीला कळलं म्हणजे किती महागात पडल. काय रे त्या लालीला घाबरत असतोस? त्या लालीच्या नावाने सारखं मला दुकानाच्या बाहेर काढत असतोस. आणि तिला नाही कळणार तू माझ्या बरोबर असते. चल. अरे कसं नाही कळणार? आणि काय ग, आमच्या घरी यायची काय गरज होती? बरं आली ती आली, त्या लाली समोर बसून तिच्या बॉयफ्रेंड बद्दल बोलायची काय गरज होती? जरा तरी डोक्याचा भाग आहे का नाही तुला? काय झालं बोलले म्हणून? तिला करताना लाज वाटत नाही, मग मला बोलायला कशाची भीती? माधुरी काय बोलते तुझं तुला कळतंय का? हे जर का लालीला कळलं, हे मी सगळ्यांना सांगतोय, तर किती महागात पडेल. आणि तरी तुला तिला जाऊन सांगायचं ना, जास्त सांग. तिला काय सगळ्या जगाला ओरडून सांग. मग होत नसतं आपल्या लग्न पिग्न काय. गोपाळ, असं नको ना बोल. अगं मग कसं बोलू? तुला एकदा बोललेलं कळतंय का? 10 वेळा सांगून झाले. आपण पळून जाणार आहे. ह्या प्लॅन बद्दल जर लोकांना कळलं, लालीला कळलं, तर आपल्याला अलर्ट राहावं लागेल. नाही होणार. इथून पुढे मी काळजी घेईन. परत नाही असं होणार. सॉरी. पण आता चल माझ्या बरोबर. कुठं पण? चल ना, शेवटचं चल ना माझ्यावर. परत नाही मी बोलणार. चल ना, चल. थांब. हो पुढं मी आलोच. लोकांनी परत बघितलं तर काहीतरी संशय घेते. हो पुढं मी आलोच. तू चल. आलो, जा. बोल, कशाला बोलवलं? एवढंच दागिना? अरे अजून भरपूर केलेत. ते घडणावळ्यासाठी गेलेत, येतील. माधुरी, किती प्रेम करतेस ग माझ्यावर? किती करशील माझ्यासाठी? माझ्यासाठी हे दागिने महत्वाचे नाहीत, तू महत्वाची आहेस. पण आपल्या संसारासाठी हे दागिने महत्वाचे आहेत. असंच काडी काडी गोळा करत, सगळं गोळा करत राहा. पैसे, दागिने हे सगळे जमा करत राहा. गोपाळ, मी तुझ्यासाठी काय बी करायला तयार आहे. माझ्यासाठी नाही, आपल्यासाठी, आपल्या सुखी संसारासाठी सगळं कर. माधुरी, फक्त हे सगळं करत असताना ज्या आधी चुका केल्या त्या परत करू नको. म्हणजे कोणाला कळणार नाही आपलं काय चाललंय, कोणाला डाऊट येईल असं वागू नको. नाहीतर काय होईल, सगळं फिसकटल. गोपाळ, तू मला फसवणार तर नाहीस ना? काय बोलतेस माधुरी? असं बोलशील आता? अगं तू म्हणजे मी आहे. मी तर मनातल्या मनात कधीच तुझ्याबरोबर लग्न करून झालंय. आता देवा बामणाच्या साक्षीने एकदा लग्न झालं म्हणजे झालं मग सगळंच. मी कसा विश्वास ठेवू? तू ऐन टायमिंगला पलटलास तर, मला एकटीला सोडलंस तर? गोपाळ, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू माझ्याशी लगीन नाही केलंस तर, तू ऐन वेळेला हात वर केलंस तर, मला फसवलंस तर. वेडीस का माधुरी? असं का करेन बरं मी? आता मी म्हणजे तू आहेस आणि तू म्हणजे मी आहे. दो जिस्म एक जान. बरं मी तुझ्यावर सारखं चिडतो, रागवतो का? हां, कारण आपल्याला इथून पळून जायचंय, कोणाला संशय नाही आला पाहिजे. आपल्यासाठीच करतो ना सगळं. आपलं लग्न झालं पाहिजे म्हणून करतोय का नाही? ठीक आहे, मग मला तसं लिहून दे. तू माझ्यावर प्रेम करतो, मला फसवणार नाही, माझ्याशी लगीन करणार आणि मला कधीच एकटीला सोडणार, हे सगळं मला लिहून पाहिजे. काय झालं? देणार ना लिहून? गोपाळ, देणार ना लिहून?
लिहून पाहिजे देतो ना, कागदावरच कशाला. माझ्या काळजावर जरी लिहून मागितलं ना तरी द्यायला तयार आहे मी. रात्री दुकानावरून भेट. ठीक आहे, येते. माधुरी, लव यू. तू इथं काय करतेस? म्हणून मला तुझ्याकडनं गॅरंटी पाहिजे. तू सकाळी म्हणलास ना रात्री ये लिहून देतो की मी तुला फसवणार नाही म्हणून, आणि आता तूच विचारतोयस का आलीस म्हणून. मी माझे सगळं दागिनं पैसे घेऊन तुझ्या संग पळून येणार आणि तू मध्ये सोडून गेलास तर मी माझं ठरलेलं लगीन मोडून तुझ्या सोबत येणार. त्यामुळे माझा विश्वास बसल असं काहीतरी कर, नाहीतर मला आत्ताच्या आत्ता लिहून दे. ये माझ्या मागं. कुठं? दार बंद कर. अय्यो, भुयारी मार्ग. चला आत कशाला? गॅरंटी पाहिजे होती ना तुला. चल.